माई, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर। माझ्या चॅनेलचं नाव आहे माय माझी सुगरण। आज मी तुम्हाला ताकाची कढी करून दाखवणार आहे। कढीसाठी लागणारे साहित्य: ताक, कढीपत्ता, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा मीठ, हळद, हिंग, जिरं, मोहरी आणि 1 चमचा साखर, फोडणीसाठी तेल। लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण मिक्सरला याचं वाटण करून घेऊया। आता ह्या ताकामध्ये 1 पोह्याचा चमचा मी बेसन घालते। आता हे आपण एकसारखं करून घेऊ, जेणेकरून याच्यात गुठळ्या होणार नाही। बेसन आता एकसारखं झाले बघा ह्या ताकामध्ये। आता गुठळी वगैरे काही नाही। आता आपण फोडणीची तयारी करूया। तेल चांगलं गरम होते। तेल आता आपलं कडलेलं आहे। हिंग, जिरा आणि मोहरी, कढीपत्ता, हे केलेलं वाटण, हळद, आता आपली फोडणी झालेली आहे। मी याच्यामध्ये आता ताक घालते। थोडीशी साखर। आता हे आपण एकसारखं ढवळून घेऊ आणि ह्या कढीला उकळी आल्यानंतरच मीठ घालायचं, म्हणजे कढी फुटत नाही। एकसारखं उन्हाळ्यात जेवण कमी जातं ना, मग कढी असा जर पदार्थ ताटात असेल तर 2 घास जास्त जातात। आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर घालू आणि कढीला पूर्ण उकळी आणायची नाही। असं मोहर यायला लागला की बंद करायचं, सतत हलवत राहायचं। योगा आता ह्याला कसा मोहर आलाय। आता ही आपण बंद करूया, म्हणजे याच्यात आपल्याला मीठ घालता येईल। गॅस बंद केलाय, त्याच्यानंतरच मीठ घालायचं, म्हणजे कढी फाटत नाही। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा पौष्टिक पदार्थ ताकाची कढी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनेलचं नाव आहे माय माझी सुगरण। धन्यवाद।